नुकतीच संभाजी भिडे यांनी भारतीय संविधानाच्या एकदम विपरीत अशी भूमिका घेतली। त्यांनी एबीपी माझा या न्यूज चॅनलवर त्यांची एक मुलाखत आली आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणानं सर्व धर्म समभाव हा नपुसंगपणा आहे अशा पद्धतीची भूमिका घेतली आणि लाल किल्ल्यावर भगवा फडकवला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतली। प्रश्न हा पडतो की या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या जमान्यात या एबीपी माझ्यासारख्या मान्यता प्राप्त आणि दर्जेदार असणाऱ्या न्यूज चॅनलनी अशा पद्धतीची बातमी का दाखवली असेल? त्याच्यातून त्यांना काय साध्य करायचं असेल? आता हे एकूणच जर पाहिलं तर भिडे एकदम निर्भीड झालेले आहेत, काहीही बोलतात आणि त्याच्यावर सरकारही काही कारवाई करते असं आपल्याला काही दिसून येत नाही। जेव्हा ही बातमी एबीपी माझावर आली तेवढी बातमी राहिली नाही तर त्याचं सोशल मीडियावर सुद्धा एबीपी माझानं प्रमोशन केलं। म्हणजे नेमकेपणानं त्यांना काय साधायचंय हे आपल्याला कळून येत नाही आणि वारंवार या पद्धतीची भूमिका संभाजी भिडे घेत असतात। निश्चितपणानं भारतीय संविधानामध्ये धर्मनिरपेक्षता ही भूमिका सांगितलेली आहे आणि एकूणच त्या परिप्रेक्ष्यामध्ये आपण जेव्हा पाहतो तेव्हा सर्व धर्म समभाव ही भूमिका आहे। कारण की भारत देश हा धर्म, जाती, प्रांत या सगळ्यांना विविधतेने नटलेला हा जो देश आहे आणि ह्या एकूणच विविधतेने नटलेल्या अशा पद्धतीच्या आणि तोही एकोप्यानं राहत असतो, त्याच्यामध्ये या पद्धतीची भूमिका घेणं, अगदी नपुसकत्वापर्यंत जाणं ही एक फारच गांभीर्याची गोष्ट आहे आणि एका अर्थानं भारतीय संविधानालाच या पद्धतीचं आव्हान दिल्यासारखं आहे। आणि त्याच्यातला जो दुसरा भाग आपण त्यांनी जो बोललेला आहे की 15 ऑगस्ट आता येत आहे, स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीचं लाल किल्ल्यावर भगवा फडकवण्याची भूमिका त्यांनी घेणं म्हणजे खऱ्या अर्थानं एक प्रकारचं आव्हान इथल्या असणाऱ्या भारतीय संविधानाला देणं आहे। निश्चितपणानं तिरंगा याला एक आगळं वेगळं महत्व आहे। आगळं वेगळं महत्व म्हणजे त्याला एक संविधानिक मान्यता दिलेली आहे आणि त्या संविधानिक मान्यतेलाच नाकारण्यासाठी असणारा जो हिंदू समाज आहे त्या हिंदू समाजाचं सुद्धा जात, धर्म, पंथ या पार्श्वभूमीवर एक सहिष्णुतेचं एक त्यांचं हिंदू मन तयार झालेलं आहे। इथल्या सर्व धर्म समभावाचं मूल्य त्यांनी जोपासलेलं आहे। अगदी खेडेपाड्यापासून गावामध्ये सुद्धा हे आपल्याला त्याचं चित्रण दिसून येतं आणि अशा एकूणच पार्श्वभूमीवर संभाजी भिडे सारख्या एका प्रवृत्तीनं खऱ्या अर्थानं ती एक धार्मिक तेढ निर्माण करणारी, जातीय कलह निर्माण करणाऱ्या अशा पद्धतीच्या संविधान विरोधी भूमिका घेणाऱ्या संभाजी भिडेंनी भूमिका घेतलेली आहे। निश्चितपणानं शासनाला ही भूमिका मान्य असू शकत नाही, परंतु शासनानं त्यांच्यावर जर कारवाई केली नाही, या गोष्टीची दखल घेतली नाही तर मात्र इथल्या सामान्य जनतेला असं वाटेल की निश्चितपणानं संभाजी भिडेंच्या बाबतीमध्ये सरकारचं काही वेगळं धोरण किंवा राज्यकर्त्यांच्या मनामध्ये काही वेगळी भूमिका आहे ही निश्चितपणानं दिसून येईल। आपण ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर जर पाहत असू तर या देशामध्ये असणारा सर्व धर्म समभाव हे मूल्य म्हणून जोपासणारा भारताचा तिरंगा ही प्राणाहूनही प्रिय असणारा अशा या समाजामधून निश्चितपणानं समाजामधून या संदर्भामध्ये निषेधाची भूमिका येत आहे आणि एकूणच माननीय नामदार रामदासजी आठवले साहेबांनी सुद्धा या संदर्भामध्ये अगदी कडक भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे। माझं या ठिकाणी संविधान प्रेमी असणाऱ्या सर्व धर्म समभाव एक प्रमाण मांडणाऱ्या आणि भारतीय तिरंग्याला प्राणाहूनही प्रिय अशा जोपासणाऱ्या इथल्या नागरिकांना, इथल्या समाज व्यवस्थेतल्या लोकांना एक आव्हान आहे की या भूमिकेचा संभाजी भिडेने घेतलेल्या या भूमिकेचा आपण निषेध केला पाहिजे आणि निषेध करत असताना शासनालाही या बाबतीमध्ये दखल घेण्यासाठी आपल्याला त्यांना निवेदनाच्या माध्यमातून किंवा ज्या परीनं त्यांना याच्यावर भूमिका घेता येईल ते शासनाकडे कळवली पाहिजे आणि शासनानेही याची दखल घेऊन अशा प्रवृत्तीला वेळीच एक प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून आपण ठेचलं पाहिजे। जर अशा पद्धतीची जर प्रवृत्ती सातत्यानं करू लागली तर इतरही लोकांना की जे यांना इथला असणारी सर्व धर्म समभावाची, धर्मनिरपेक्षतेची, भारतीय तिरंग्याच्या बाबतीमध्ये काही मनामध्ये क्लेश असतील तर ते बळावतील म्हणून एक प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून अशा पद्धतीच्या देशद्रोही आणि संविधान विरोधी भूमिका घेणाऱ्या संभाजी भिडेंच्यावर कारवाई केलीच पाहिजे।